नमस्कार बालमित्रांनो, आपल्या या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठीतील सुंदर आणि अर्थपूर्ण म्हणी, ज्या आपली भाषा समृद्ध करतात आणि जीवनाला योग्य दिशा दाखवतात. चला तर मग आजच्या म्हणी आणि त्यांचे सोपे अर्थ जाणून घेऊया. अडला हरी गाढवाचे पाय धरी, या म्हणीचा अर्थ आहे अडचणीच्या वेळी मूर्खाची सुद्धा खुशामत आपल्याला करावी लागते. दुसरी म्हण आहे दाम करी काम, या म्हणीचा अर्थ आहे पैशाने सर्व कामे साध्य होतात. तिसरी म्हण आहे गोगलगायींनी पोटात पाय, बाहेरून गरीब पण मनातून कपटी असणे. चौथी म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरणे, या म्हणीचा अर्थ आहे आपली जेवढी ऐपत आहे ते पाहून वागावे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, म्हणजेच खूप मेहनत करून देखील हाती काहीच लागणे नाही. घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सगळ्यांच्या घरी सारखीच परिस्थिती. गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे एखाद्याला त्या गोष्टीबद्दल काहीच माहित नाही आणि त्याला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजेच मुलगा मोठ्यापणी कसा वागेल किंवा होईल याचा अंदाज लहानपणीच्या कृत्यावरून लावणे. नाव मोठं लक्षण खोटं, काम न करता नुसत्या मोठ्या बातम्या करणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा, आपल्या जवळ असलेल्या वस्तूंचा शोध दूरवर घेणे. साखरेचे खाणार त्याला देव देणार, चांगले विचार ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणे. अग अग म्हशी मला कुठे नेशी, स्वतःची चूक मान्य करायची सोडून दुसऱ्याला दोष देणे. अग अग देसाया काष्टी नाही नेसाया, स्वतःचे संरक्षण देखील करू शकत नाही. आपला हात जगन्नाथ, आपली प्रगती ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अभ्यासापेक्षा दप्तर जड, कामापेक्षा त्या कामाची दगदगच जास्त. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, दुर्जन माणसाची संगत केल्यास आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, जो माणूस प्रत्येक गोष्टीत अतिशहाणपणा दाखवतो त्याचं कोणत्याच गोष्टीत काम होत नाही. अति तेथे माती, कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळणे नेहमी नुकसानकारकच असते. अति झाले असू आले, एखादी गोष्ट अति प्रमाणात झाली की त्याचे दुःख आपल्याला होते. अंगाले सुटली खाज हाताला नाही लाज, गरजेपुरते जवळ करणे. अंगावरचं लेणं जन्मभर देणं, दागिन्यांसाठी कर्ज करून ठेवायचं आणि ते जन्मभर फेडायचं. अंधारात केले पण उजेडात आले, कितीही गोष्ट लपून केली तरी ती गोष्ट लोकांसमोर येते. अंगापेक्षा बोंगा मोठा, मूळ गोष्टींपेक्षा बाकीचीच गोष्ट जास्त सांगणे. अळीमिळी गुपचिळी, रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मुख गिळून बसणे. बालमित्रांनो, आजच्या म्हणी आणि त्यांचे सोपे अर्थ तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे. अशाच सुंदर मराठी म्हणी, शब्दांचे अर्थ आणि अभ्यासासाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये आजची कोणती म्हण तुम्हाला आवडली ते जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा, आनंदी रहा. धन्यवाद.